स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता ॲक्शन मोडवर आले। 28 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत ही बैठक होणार। विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला। आता आगामी निवडणुकीसाठी पक्ष सज्ज केला जातो। या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे। तसंच इतर विषय, राज्यातल्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा होणार आहे आणि यामध्ये शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा आढे, आता शरद पवारच ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। 28 फेब्रुवारीला नेमकी कुठेही बैठक होणार आहे आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं असेल? कल्याणी, विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणावरती पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। येत्या 28 फेब्रुवारी रोजी YB सेंटर म्हणजे मुंबईमध्ये आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये स्वतः शरद पवार हे उपस्थित राहून उपस्थित नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरती काय कशा पद्धतीनं काम करायचं आहे, कोणकोणते मुद्दे हे लोकांपर्यंत घेऊन जायचे आहेत, या संदर्भात ते उपस्थित नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। या बैठकीमध्ये स्वतः शरद पवार सोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। खरं तर आता सध्या मुंबई संदर्भात सुप्रियाताई या बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन पदाधिकाऱ्यांना आंदोलन करायचं त्यांनी सांगितलेलं आहे, असे आदेश जे आहेत ते पक्षाकडून दिलेले आहेत। त्यामुळे आता स्वतः शरद पवार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच जे इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत राज्यामध्ये त्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि नक्की पक्षाची काय भूमिका, काय रणनीती ठरते त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याणी, या सगळ्या बैठकांचा आता पक्षाला कसा फायदा होतो हे पाहावं लागेल। धन्यवाद सीमा माहितीसाठी।